शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण लावलेल्या नारळाच्या झाडांची जे लहान फळं सेट झालेले असतात, त्या सेट झालेल्या फळांची आपल्याला गळ झालेले दिसून येत असते. मग ते गळ कशामुळे होते? कोणकोणते कारणे आहेत, की त्या कारणामुळे आपल्या फळांची गळ जादा प्रमाणे होत असते? किंवा ते फळगळ होऊ नये, नारळ जे लहान-लहान लागलेले असतात ते गळ होऊ नये किंवा भविष्यामध्ये असा कुठलीही परिस्थिती आपल्या नारळ पिकावरती होऊ नये. मग त्याच्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवल्या पाहिजे? या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आता बघायला गेलं जे नारळाची झाडं असतात, त्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला जी कारणे आहेत फळगळ होण्याची, त्याच्यामधलं पहिले जे कारण आहे ते नैसर्गिक कारण. झाड स्वतःहून जे 60 ते 70% जे मादी कळ असते, ते काय करत असते? स्वतःहून काय करत असते? गळ करत असते आणि त्याच्यामुळं जी राहिलेली 30 ते 40% असतात, तेवढेच फळे आपल्या झाडावरती सेट होत असतात. राहिलेले 60 ते 70% फळ हे आपल्याला ड्रॉप आउट झालेले दिसून येत असतात. त्याच्यामुळे नैसर्गिक पद्धतीने 60 ते 70% हे फुलगळ किंवा आपलं नारळाचं जे फळ सेट झालेलं असते ते गळ होत असते. त्याचबरोबर पोषक तत्वांची कमतरता असेल तर मोस्टली कोणत्याही पिकाच्या वाढीसाठी वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची गरज असते आणि त्याच्यामध्ये नारळामध्ये जर पाहायला गेलं तर पोटॅशियम, बोरॉन, झिंक, लोह, तांबे आणि कॅल्शियम याच्यापैकी कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता असेल तर नारळामध्ये ही समस्या आपल्याला मोस्टली जाणवत असते. त्याचबरोबर पाण्याचा ताण पडला. कोणत्याही पिकाच्या वाढीसाठी पाणी जे असतं ते प्रत्येक स्टेजनुसार देणं गरजेचं असतं. वाढीची अवस्था असेल, फुलोरा अवस्था असेल, सेटिंग अवस्था असेल, पक्वता अवस्था असेल. त्या स्टेजमध्ये हा मुळातच असताना संवेदनशील स्टेज असते आणि त्या संवेदनशील स्टेजमध्ये पाण्याची कमतरता जर जाणवली, तर मोस्टली आपल्याला ही फळगळ सारखी समस्या नारळावरती जाणवू शकते. त्याचबरोबर किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव झाला असेल तर मग त्याच्यामध्ये किडे बघायला गेलं तर भुंगे असेल, बुंदा सडणे असेल किंवा लिथेल इलॉईड नावाचा सारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुद्धा मोस्टली आपल्याला ह्या समस्या आपल्याला नारळ या पिकामध्ये दिसून येत असते. त्याचबरोबर जमिनीमध्ये समस्या पाहायला गेल्या जमिनीचा जो सामू आहे तो साधारण 5.5 पेक्षा कमी किंवा 8 पेक्षा जास्त असेल आणि मोस्टली पाण्याचा निचरा जर चांगल्या पद्धतीने नारळाच्या बुडामधली जी असेल माती त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा होत नसेल तर आपल्याला ती समस्या त्या ठिकाणी जाणवू शकते. त्याचबरोबर अनुवांशिक कारणे सुद्धा असतात जिथून आपण प्लांट आणले, जिथून रोप आणले, त्या रोपाचं जर त्याची हिस्ट्री असेल, मदर प्लांटची हिस्ट्री जर निकृष्ट दर्जाच्या बियाण्याची असेल, तर मोस्टली आपल्याला त्या समस्या किंवा कारणे आपण त्याच्यामुळे आपल्याला नारळ आपल्याला गळलेले किंवा ड्रॉप आउट झालेले दिसून येतील. मग आता ह्याच्यावरती हे ड्रॉप आउट होणं थांबवण्यासाठी किंवा ही परिस्थितीच आपल्याला नारळ पिकावरती येऊ नये, मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? पहिलं आहे ते पाण्याचा ताण असल्यास आवश्यकतेनुसार पाणी. म्हणजेच आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोणत्याही पिकाच्या वाढीला त्याच्या स्टेजनुसार पाणी देणं गरजेचं असतं. वाढीची अवस्था असेल, फुलोरा अवस्था असेल, सेटिंग अवस्था असेल, ह्या मुळातच संवेदनशील स्टेज आहेत आणि त्या स्टेजमध्ये जर पाण्याची कमतरता झाली, तर मोस्टली आपल्याला ह्या समस्या जाणवू शकते. म्हणून त्या स्टेजला पाण्याचा ताण बसणार नाही, असं शक्यतो त्यावेळेस पाणी देणं गरजेचं आहे. निचरा नसेल तर निचरा करून घ्यावे. एखाद्या ठिकाणी नारळाचं झाड असेल, त्या ठिकाणी पाणी जास्त थांबून राहत असेल, तर अशा ठिकाणी शक्यतो निचरा केला तर बऱ्यापैकी आपल्याला त्या समस्यावरती उपाय निघू शकतो. त्याचबरोबर जमिनीचा जो सामू आहे तो कमी असल्यास चुना व सामू जास्त असल्यास जिप्सम टाकावे. मुळातच जमिनीची भूसुधारण करण्यासाठी तर त्याच्यामध्ये चुना ह्याचं जास्त प्रमाण असेल किंवा सामू जर कमी असेल, ॲसिडिक असेल तर त्याच्यासाठी आपण चुना टाकू शकतो आणि जर आपला सामू जास्त असेल तर जिप्सम टाकून आपण चांगल्या प्रकारे ते भूसुधारण करू शकतो. त्याचबरोबर नारळाचं फूल उघडल्यानंतर एक संजीवक आहे, त्या संजीवकाची फवारणी घेतली तर आपल्याला त्याच्यावरती चांगला उपाय येऊ शकतो. जे नॅप्थलिन ॲसिटिक ॲसिड असेल 20 पीपीएम म्हणजेच 20 मिलीग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट दिसून येईल. आणि त्याचबरोबर योग्य अन्नद्रव्यांची मात्रा जर आपण वनस्पतीला दिले, जेवढे 16 ते 17 अन्नद्रव्य आहेत, ते आपल्या झाडाला सुटेबल फॉर्ममध्ये जर भेटले चांगल्या पद्धतीने, तर आपल्याला एकंदरीत त्या समस्या त्याच्यावरती दिसून येणार नाहीत. आणि त्याचबरोबर 2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि 200 ग्राम बोरॉन हे प्रति झाड टाकले. बोरॉन मुळातच हे फुलगळ सारख्या समस्यावरती चांगला उपाय राहू शकतो. त्याच्यामुळे बोरॉन आणि 2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति झाडाला जर टाकलं, तर एकंदरीतच ही जी नारळावरती येणारी समस्या आहे, नारळगळ समस्या असेल, तर त्याच्यावरती आपल्याला चांगला उपाय याच्या माध्यमातून भेटू शकतो. तर असेच नवीन-नवीन व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनल, Insta चॅनल किंवा Facebook चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल, तर ते शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.